समजा एखाद्या सामान्य नागरिकाने ऑनलाईन एक महागडा लॅपटॉप मागवला आणि डबा उघडल्यावर त्यातून चक्क एक वीट निघाली. हम्म, पहिली प्रतिक्रिया काय असते? साहजिकच संताप आणि मग हतबलता. हो नक्कीच. कारण आपल्याला वाटतं की आता त्या मोठ्या कंपनीशी कोण भांडणार, हम्म, किंवा एखाद्या शेतकऱ्याने शेतात बसून ऑनलाईन बियाणे मागवले हम्म, आणि ते बियाणे चक्क बोगस निघाले. हम्म. हे तर खूप वेळा होतं. हो ना. मग कधी ओला किंवा उबरने रात्री अचानक तिप्पट दर वाढवले, किंवा स्विगी झोमॅटोवरून मागवलेले जेवण खराब आले. अशा वेळी आपण फक्त कपाळावर हात मारून घेतो. पण तुम्हाला माहितीये का, एक असा कायदा आहे जो या कंपन्यांना 48 तासात गुडघे टेकायला लावू शकतो. अगदी बरोबर. महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या या चर्चेत आपण याच कायदेशीर ताकदीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. हा विषय आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ग्राहक असतो. खरंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. म्हणजे हा असा विषय आहे ना जो थेट आपल्या खिशाशी आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. कारण ग्राहक म्हणून आपली पावली दररोज पडत असतात, मग ते दुकानात असो वा मोबाईलच्या स्क्रीनवर. अगदी खरंय. आता बघा, आपण रोजच्या जीवनात मोबाईल, लॅपटॉप, दूध, भाजीपाला खरेदी करतो. कधी डॉक्टरकडे जातो, कधी मुलांसाठी एखादा ऑनलाईन कोर्स घेतो. पण एक फार मोठा आणि जुना गैरसमज आपल्याकडे आहे. बऱ्याच दुकानांवर पाटी असते बघा, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. लोकांना वाटतं की एकदा पैसे दिले आणि वस्तू हातात आली की दुकानदाराची जबाबदारी संपली. हो बरोबर. किंवा ऑनलाईन खरेदीला तर भारतातले कोणते कायदे लागूच होत नाहीत, असंही काहींना वाटतं. हे प्रॅक्टिकली कितपत खरं आहे? हा अत्यंत चुकीचा आणि वर्षानुवर्ष चालत आलेला गैरसमज आहे. मुळात एकदा विकलेला माल परत घेणार नाही अशी पाटी लावणेच बेकायदेशीर आहे. अच्छा, म्हणजे ती पाटीच बेकायदेशीर आहे. हो तर एकदा वस्तू विकली म्हणजे दुकानदाराची किंवा कंपनीची जबाबदारी अजिबात संपत नाही. इथेच आपला ग्राहक संरक्षण कायदा 2019 म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 अस्तित्वात येतो. बरं. हा कायदा 20 जुलै 2020 पासून संपूर्ण देशात लागू झाला आहे. आणि याने आपला जो जुना 1986चा कायदा होता ना, तो पूर्णपणे मागे टाकला आहे. मग जुना कायदा का बदलावा लागला? तो काम करत नव्हता का? तसं नाहीये, पण 1986 साली इंटरनेट नव्हते, ई कॉमर्स कंपन्या नव्हत्या किंवा टेलिशॉपिंग नव्हते. आताच्या या डिजिटल युगात तो जुना कायदा थोडा अपुरा पडत होता. बरोबर आहे. म्हणून हा नवीन कायदा आणावा लागला. आता आपण हा कायदा काम कसं करतो हे त्याच्या 3 टप्प्यांच्या पद्धतीनुसार समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे या कायद्याची तरतूद काय आहे. सांगा. म्हणजे या कायद्याच्या तरतुदीनुसार कोणतीही सदोष वस्तू, खराब सेवा, ऑनलाईन फसवणूक किंवा दिशाभूल करणारी जाहिरात यावर ग्राहकाला थेट कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार दिला गेला आहे. म्हणजे तरतूद स्पष्ट आहे. मग याचा सोपा अर्थ काय घ्यायचा आपण? याचा सोपा अर्थ हा की जर कोणी फसवले, खराब माल दिला किंवा सेवेत कुचराई केली तर तो विक्रेता, मग तो गल्लीतला दुकानदार असो वा आंतरराष्ट्रीय ई कॉमर्स कंपनी, कायद्याच्या कचाट्यातून पळ काढू शकत नाही. अगदी बरोबर. आणि याचा तिसरा टप्पा म्हणजे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला याचा काय फरक पडतो. तर जेव्हा एखादा शेतकरी मोठ्या विश्वासाने बाजारातून किंवा ऑनलाईन खत आणि महागडे बियाणे खरेदी करतो आणि ते उगवतच नाही. हो, अशा केसेस खूप ऐकतो आपण. हो ना. किंवा एखादा नागरिक घामाचा पैसा खर्च करून मोबाईल घेतो आणि तो खराब निघतो, तेव्हा त्याला फक्त हतबल न राहता फसवणूक झाल्यास दाद मागण्याचा आणि आपली संपूर्ण नुकसान भरपाई व्याजासहित मिळवण्याचा एक कायदेशीर आणि भक्कम आधार मिळतो. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार करूया आपण. हे सगळं कागदावर छान दिसतं, पण प्रत्यक्षात हा कायदा काम कसा करतो? म्हणजे हा कायदा एखाद्या ट्रॅफिक कॅमेरासारखा आहे का? जोपर्यंत तुम्ही नियम मोडत नाही तोपर्यंत तो शांत असतो, पण एकदा का रेड सिग्नल जम्प केला की तो आपोआप फाईन घरी पाठवतो. अतिशय उत्तम आणि चपखल उपमा दिलीत तुम्ही. होय, हा कायदा तसाच काम करतो. फक्त हा कॅमेरा ऑपरेट करण्यासाठी नागरिकांना त्यांचे हक्क माहिती असणं गरजेचं आहे. अच्छा. या कायद्यातील सेक्शन 9 म्हणजे कलम 9 मध्ये ग्राहकांचे 6 मुख्य हक्क अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत. हे हक्कच त्या ट्रॅफिक कॅमेऱ्याचे सेन्सर्स आहेत असं समजा. मिथे मला तुम्हाला थोडं थांबवायचं आहे.
हे 6 हक्क नक्की कोणते आहेत आणि ते रोजच्या जगण्यात कसे वापरले जातात हे सविस्तर सांगा, कारण नुसती यादी वाचून ते लोकांच्या लक्षात राहणार नाहीत. नक्कीच. पहिला हक्क आहे सुरक्षिततेचा हक्क. म्हणजे तुमच्या जीवाला, आरोग्याला किंवा मालमत्तेला धोका पोचणारी वस्तू किंवा सेवा बाजारात विकलीच जाऊ नये. उदाहरणार्थ, समजा एखाद्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब आहे आणि ती फुटली किंवा दुकानात विषारी एक्सपायर्ड अन्न दिले गेले, तर तो या हक्काचा थेट भंग आहे. कंपनीला ती सर्व वाहने किंवा माल मार्केटमधून परत मागवावा लागतो. बापरे, म्हणजे थेट रिकॉल. आणि दुसरा हक्क? दुसरा आहे माहितीचा हक्क. तुम्हाला त्या वस्तूची पूर्ण, स्पष्ट आणि खरी माहिती मिळायलाच हवी. माहितीचा हक्क म्हणजे नक्की काय? त्यात काय काय येतं? म्हणजे त्या वस्तूची गुणवत्ता, त्यात वापरलेले घटक, एक्सपायरी डेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, हे सर्व लेबलवर स्पष्ट असायला हवे. शेतकऱ्याच्या खताच्या गोणीवर ते खत कोणत्या पिकासाठी चालणार नाही हे ठळकपणे लिहिणे हा माहितीचा हक्क आहे. म्हणजे लपवाछपी चालणार नाही. आणि तिसरा हक्क? तिसरा हक्क आहे निवडीचा हक्क. बाजारात तुम्हाला एकाच कंपनीची मक्तेदारी चालवून चालत नाही. तुम्हाला जबरदस्तीने फक्त आमचेच प्रॉडक्ट घ्या असे कोणी भाग पाडू शकत नाही. स्पर्धात्मक किमतीत विविध पर्याय मिळणे हा तुमचा अधिकार आहे. खरंय. चौथा हक्क आहे ऐकून घेण्याचा हक्क. आपण अनेकदा पाहतो की कस्टमर केअरला फोन लावला की ते आपल्याला तासनतास होल्डवर ठेवतात. हो, हा तर रोजचाच त्रास आहे. पण कायद्यानुसार तुमची तक्रार ऐकली गेलीच पाहिजे आणि त्यावर वेळेत तोडगा निघाला पाहिजे. त्यानंतर येतो 5वा अत्यंत महत्त्वाचा हक्क, नुकसान भरपाईचा हक्क. हे सर्वात महत्त्वाचं वाटतंय, कारण शेवटी गेलेले पैसे परत मिळणं हेच ग्राहकाचं मुख्य उद्दिष्ट असतं. बरोबर, कारण या हक्कात फक्त वस्तू बदलून मिळणे किंवा रिपेअर करून मिळणे एवढंच येत नाही. पैसे परत म्हणजे रिफंड मिळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या सदोष वस्तूमुळे जर तुम्हाला काही शारीरिक किंवा मानसिक त्रास झाला असेल तर त्याची अतिरिक्त आर्थिक भरपाई मिळणे याचाही यात समावेश होतो. अच्छा, म्हणजे मानसिक त्रासाची सुद्धा भरपाई मिळते? अगदी बरोबर. अगदी असुरक्षित माल असेल तर तो पूर्ण मार्केटमधून परत मागवणे, म्हणजे ज्याला आपण प्रॉडक्ट रिकॉल म्हणतो, ते सुद्धा याच हक्कात येते. आणि आपला 6वा हक्क आहे ग्राहक शिक्षणाचा हक्क. म्हणजे आपले कायदे आणि हक्क जाणून घेणे आणि त्यासाठी सरकारकडून सातत्याने मोहिमा राबवल्या जाणे. हे सगळे हक्क तर खूपच ताकदवान आहेत. पण साहेब, इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. आजकाल आपण पाहतो की डिजिटल युगात फसवणुकीचे मार्ग खूप आधुनिक आणि छुप्या पद्धतीचे झाले आहेत. हो, ते तर आहेच. समजा मी रात्री ओला किंवा उबर बुक करतेय, पाऊस पडतोय आणि अचानक दर 3 पटीने वाढतात. याला आपण डायनामिक प्राइसिंग म्हणतो. किंवा एखाद्या ऑनलाईन ॲपचं सबस्क्रिप्शन घेतलं की ते कॅन्सल करण्यासाठी ऑप्शनच शोधून सापडत नाही. अल्गोरिदम पडद्यामागे काम करत असतात. तिथे बसून सामान्य माणूस कायद्याचा विचार कसा करणार? हे थोडं अशक्य वाटत नाही का? हा कायदा या अदृश्य अल्गोरिदमला कसा पकडतो? हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. जुन्या कायद्यात या डिजिटल फसवणुकीला पकडण्याची यंत्रणा नव्हती, पण इथेच या कायद्याचे नवीन डिजिटल अपडेट्स कामी येतात. म्हणजे नवीन नियम आलेत यात? हो, 25 डिसेंबर 2025चे अमेंडमेंट बिल आणि 2026 मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI डिजिटल सुधारणा या सर्व गोष्टींवर कडक लगाम लावत आहेत. ते कसं शक्य आहे? अल्गोरिदम तर कंपनीच्याच हातात असतात ना? असतात, पण आता कायद्याने डार्क पॅटर्न म्हणजे फसव्या ऑनलाईन पद्धती बेकायदेशीर ठरवल्या आहेत. अल्गोरिदमचा वापर करून ग्राहकाला मॅनिप्युलेट करणे, फक्त 2च रूम शिल्लक आहेत अशी खोटी निकड निर्माण करणे, सबस्क्रिप्शन कॅन्सल करणे मुद्दाम कठीण करणे किंवा अटी लपवणे या सर्व गोष्टी आता कायद्याने गुन्हे आहेत. बापरे, हे खूपच भारी आहे. आणि तुम्ही जो टॅक्सीचा मुद्दा मांडलात, डायनामिक प्राइसिंगच्या नावाखाली रात्री अपरात्री ग्राहकाची जी लूट होते त्यावर ही नवीन AI मॉनिटरिंग सिस्टम लक्ष ठेवून आहे. अचानक आणि आवाजीवी दरवाढ केली तर कंपनीला त्याचे कायदेशीर स्पष्टीकरण द्यावं लागते. म्हणजे AI जर फसवणूक करत असेल तर कायदाही AIचीच मदत घेऊन त्यांना पकडतोय तर? पण एक गैरसमज लोकांमध्ये खूप पसरलेला आहे. आपण पाहतो की मोठे सेलिब्रिटी टीव्हीवर येतात, खोट्या जाहिराती करतात, 100% वजन कमी करण्याची गॅरंटी देतात किंवा एखाद्या बोगस ॲपची जाहिरात करतात. मग लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून वस्तू घेतात. अशा वेळी लोक विचारतात की तो नोट तर फक्त स्क्रिप्ट वाचून गेला, त्याला कसं पकडणार? अशा वेळी ते सेलिब्रिटींचं काय? ते तर नामानिराळे राहतात ना? खरोखरच एक मोठा गैरसमज आहे की सेलिब्रिटी फक्त अभिनय करतात म्हणून त्यांना सूट मिळते.
नवीन ग्राहक संरक्षण कायद्याने ही पळवाट पूर्णपणे बंद केली आहे. आता सेलिब्रिटींना म्हणजे जाहिरात करणाऱ्या व्यक्तींनाही जबाबदार धरले जाते. म्हणजे त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते? 100%. जर त्यांनी दिशाभूल करणाऱ्या खोट्या जाहिराती केल्या तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, मोठा दंड लागू शकतो आणि त्यांना पुढील काही वर्ष कोणत्याही जाहिराती करण्यावर बंदी आणली जाऊ शकते. अच्छा. कायद्याचा उद्देश हा आहे की ज्या व्यक्तीचा समाजावर प्रभाव आहे त्याने पैशांसाठी काहीही विकू नये. त्यांना आता स्वतः पडताळणी करावी लागते की ते ज्याची जाहिरात करत आहेत त्या वस्तूचे दावे खरंच शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहेत की नाही. हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे पैशांसाठी खोटं बोलण्याची मुभा आता कोणालाही नाही. पण जेव्हा ऑनलाईन शॉपिंगची वेळ येते तेव्हा एक वेगळाच अनुभव येतो. समजा कार्टवरून एखादी वस्तू मागवली आणि ती खराब निघाली, तर या कंपन्या अनेकदा हात वर करतात. ते कस्टमर केअरवर सांगतात की आम्ही तर फक्त एक प्लॅटफॉर्म आहोत, एक मध्यस्थ आहोत. हा तर सेलरचा म्हणजे तो माल विकणाऱ्या विक्रेत्याचा दोष आहे. तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा. मग अशा वेळी सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचं? हा ई-कॉमर्समधील सर्वात मोठा आणि त्रासदायक प्रश्न होता. पण आता नवीन ई-कॉमर्स नियमानुसार ऑनलाईन प्लॅटफॉर्मला अशी पळवाट काढता येत नाही. त्यांनी 48 तासांत ग्राहकाची तक्रार स्वीकारावीच लागते आणि 1 महिन्याच्या आत ती तक्रार सोडवावी लागते. म्हणजे ते असं म्हणू शकत नाहीत की आम्ही फक्त मध्यस्थ आहोत. अजिबात नाही. आणि इथे आपण CCPA म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आणि प्रॉडक्ट लायबिलिटी या 2 गोष्टी समजून घेऊया. CCPA ही ग्राहकांसाठी एका केंद्रीय तपास यंत्रणेसारखी काम करते. ते केवळ तक्रारीची वाट पाहत नाहीत तर स्वतःहून दखल घेऊन मोठ्या कंपन्यांवर कारवाई करू शकतात. बरं. आणि तुम्ही जो ऑनलाईन कंपन्यांचा मुद्दा मांडलात तिथे प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणजे उत्पादन दायित्व हा नियम लागू होतो. आपण हा नियम त्या 3 टप्प्यांच्या पद्धतीत पाहूया. हो, ते लोकांच्या पटकन लक्षात येईल. पहिली गोष्ट, प्रॉडक्ट लायबिलिटीची तरतूद काय आहे. तरतूद अशी आहे की जर वस्तू सदोष असेल किंवा सेवेत कमतरता असेल तर उत्पादक, विक्रेता आणि तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या तिघांनाही नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार धरले जाईल. अच्छा. आणि दुसरा टप्पा? आता याचा दुसरा टप्पा सोपा अर्थ काय? तर सोपा अर्थ असा की कोणतीही ऑनलाईन कंपनी हा आमचा दोष नाही, सेलरचा दोष आहे असे म्हणून जबाबदारी झटकू शकत नाही. दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आता ग्राहकाची नाही तर कंपनीची आहे की त्यांचा माल बरोबर होता. आणि तिसरा टप्पा? याचा सामान्य माणसाला काय फायदा? तिसरा टप्पा म्हणजे याचा थेट परिणाम. शेतकरी किंवा नागरिकाला खराब वस्तूसाठी, मग ते ऑनलाईन मागवलेले औषध असो वा महागडं घड्याळ, त्याच्या नुकसानीसाठी थेट मुख्य प्लॅटफॉर्मकडून नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. ग्राहकाला सेलर शोधत बसायची गरज नाही. म्हणूनच या कंपन्यांना आता स्वतःची रिटर्न आणि रिफंड पॉलिसी भक्कम करावी लागली आहे. हे सर्व नियम आणि कायदे ऐकायला खूप ताकदवान वाटतात. पण एक वास्तव सांगू का? सामान्य माणसाच्या मनात कायद्याबद्दल अजून एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. कोणता? कोर्टाची पायरी चढणं म्हणजे वर्षानुवर्षे चक्रा मारणं, तारखांवर तारखा आणि वकिलांची भली मोठी फी भरणं. हे जमिनीचा 7-12 सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला किंवा रोजंदारीवर जाणाऱ्या सामान्य माणसाला कसं परवडेल? हा विचार करूनच लोक अन्याय सहन करतात पण तक्रार करत नाहीत. मी मान्य करतो की पूर्वी परिस्थिती तशीच होती आणि हा गैरसमज लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. पण आज आपल्याला हा गैरसमज पूर्णपणे मोडून काढायचा आहे. जुन्या काळात कोर्टाच्या चक्रा माराव्या लागायच्या, पण आता डिजिटल युगात तसे राहिलेले नाही. म्हणजे आता सोपं झालंय. खूपच. सरकारने सामान्य माणसासाठी ई-दाखल नावाची अत्यंत सोपी ऑनलाईन सिस्टम आणली आहे. तसेच एक नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन सुरू केली आहे. 1811-4000 किंवा 1915 या टोल फ्री नंबरवर नागरिक कधीही कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात किंवा मार्गदर्शन घेऊ शकतात. 1811-4000 किंवा 1915 हे नंबर सेव्ह करून ठेवायला हवेत. पण दाव्यांच्या मर्यादांचे काय? पूर्वी छोट्या दाव्यांसाठी ही मोठ्या शहरात जावे लागायचे. होय, आणि तिथेच मोठा बदल झाला आहे. दाव्यांच्या आर्थिक मर्यादा, ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन म्हणतो, त्या आता पूर्णपणे बदलल्या आहेत. पूर्वीच्या मर्यादा खूप कमी होत्या. आता याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्याच जिल्ह्यात जिल्हा आयोगात तब्बल 50 लाखापर्यंतचा दावा करू शकता. 50 लाखापर्यंत? हो, 50 लाख ते 2 कोटीपर्यंतचा दावा असेल तर राज्य आयोगात जाता येते. आणि 2 कोटींपेक्षा जास्त रकमेचा दावा
थेट राष्ट्रीय आयोगात जातो. यामुळे जिल्हा पातळीवरच शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे प्रश्न सुटतात. त्यांना मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज पडत नाही. आणि फीस काय? वकिलाची फी तर लाखांत असते. इथेच एक अत्यंत महत्त्वाची क्विक फॅक्ट सांगतो. 5 लाखांपर्यंतच्या दाव्यासाठी बहुतांश वेळा ग्राहकाला कोणतीही फी द्यावी लागत नाही. अरे वा, 0 फी. होय. आणि त्यापुढील दाव्यांसाठी असली तरी ती अगदी नाममात्र, काही ₹100 असते. ही फी तुम्ही भारतकोश पोर्टलद्वारे ऑनलाईन भरू शकता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ग्राहक न्यायालयात तुम्हाला वकिलाची गरजच नसते. तुम्ही तुमची केस, तुमचे पुरावे स्वतः मांडू शकता किंवा तुमच्या ओळखीचा कोणालाही प्रतिनिधी म्हणून पाठवू शकता. म्हणजे वकिलाशिवाय केस लढता येते. हे खरंच क्रांतिकारक आहे. आणि दुसरी क्विक फॅक्ट कोणती होती? दुसरी क्विक फॅक्ट म्हणजे मुदत. अनेक लोक वर्षे उलटून गेल्यावर जागे होतात, पण कायद्यानुसार घटना घडल्यापासून किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यापासून 2 वर्षांच्या आत तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. अच्छा, 2 वर्षांची मुदत असते. मगाशी तुम्ही ई-दाखीलबद्दल बोललात. म्हणजे घर बसल्या आपण तक्रार करू शकतो. हे कसं शक्य आहे? मला या प्रोसेसची पूर्ण चेकलिस्ट हवी आहे, जेणेकरून कोणीही व्यक्ती ते सहज करू शकेल. नक्कीच. मी तुम्हाला ई-दाखीलद्वारे ऑनलाईन तक्रार करण्याची संपूर्ण चेकलिस्ट अगदी सोप्या आणि स्पष्ट टप्प्यात सांगतो. पहिला टप्पा, ई-दाखीलची अधिकृत वेबसाईट मोबाईल किंवा लॅपटॉपवर ओपन करा. बरं. दुसरा टप्पा, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल वापरून तुमचे अकाउंट रजिस्टर करा. हे तर सोपं आहे. मग पुढे? तिसरा टप्पा, तुमची तक्रार नक्की काय आहे आणि तुम्हाला काय नुकसान भरपाई किंवा रिफंड हवा आहे ते साधे भाषेत तिथे लिहा. अच्छा, म्हणजे काय हवंय ते स्पष्ट लिहायचं. अगदी बरोबर. चौथा टप्पा, तुमचे जे काही पुरावे असतील ते PDF स्वरूपात तिथे अपलोड करा. आणि 5वा टप्पा, केस फायनल सबमिट करा. तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबर मिळेल, ज्यावरून तुम्ही केस कुठवर आली ते पाहू शकता. हे अगदी फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वापरण्या इतकं सोपं आहे. हे सगळं ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण सुनावणीच्या वेळी तर कोर्टात जावंच लागेल ना? तिथेच तर मोठी जादू झाली आहे. आता सुनावणीसाठी प्रत्यक्ष ऑफिसला किंवा कोर्टात जायची गरज राहिलेली नाही. 2026च्या AI आणि डिजिटल सुधारणांनुसार हे सर्व घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होते. म्हणजे व्हर्च्युअल हिअरिंग. होय, याला व्हर्च्युअल हिअरिंग म्हणतात. आणि आता AIद्वारे केसचं क्लासिफिकेशन होते. म्हणजे कोणती केस कोणत्या प्रकारची आहे हे सॉफ्टवेअरच ठरवते, ज्यामुळे केस वर्षानुवर्षे न रेंगाळता अतिशय जलद आणि पारदर्शक पद्धतीने सोडवली जाते. हे तर खरोखरच एका सामान्य माणसाला मिळालेले मोठे शस्त्र आहे. पण मगाशी तुम्ही म्हणालात की पुरावे PDF मध्ये अपलोड करायचे. इथे मला थोडी शंका आहे. समजा मी एखादी वस्तू बाजारातून आणली आणि ती खराब निघाली. मी तिथे जाऊन केवळ माझ्यासोबत असं घडलं अशी तोंडी तक्रार केली तर कायदा ती मान्य करेल का? म्हणजे आपले पुरावे पक्के असावेत यासाठी सामान्य माणसाने काय काय तयारी ठेवली पाहिजे? अगदी अचूक मुद्दा पकडलात. कायद्याच्या नजरेत नुसत्या तोंडी तक्रारीला 0 किंमत असते. तिथे फक्त पुरावे बोलतात. म्हणून खरेदी केल्याचे ओरिजिनल बिल, इनव्हॉइस, GST पावती किंवा वॉरंटी आणि गॅरंटी कार्ड हे तुमचे सर्वात मोठे आणि प्राथमिक पुरावे आहेत. आणि जर खरेदी पूर्णपणे ऑनलाईन असेल तर Amazon किंवा स्विगीवर? ऑनलाईन खरेदी असेल तर कंपनीशी झालेला कोणताही संवाद जपून ठेवा. पाठवलेले ईमेल, कस्टमर केअरसोबतचे व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी बोलताना केलेले कॉल रेकॉर्डिंग, हे सगळे भक्कम कायदेशीर पुरावे म्हणून काम करतात. जर घरी एखादी महागडी वस्तू आली तर ती उघडताना अनबॉक्सिंग व्हिडिओ नेहमी काढावा. जर वस्तू खराब आली असेल तर त्याचे स्पष्ट फोटो काढून ठेवावेत. काही मेडिकल किंवा गाडीच्या रिपेअरिंगचा विषय असेल तर गॅरेजचे बिल किंवा डॉक्टरचा रिपोर्ट आणि गरज पडल्यास वकिलाकडून पाठवलेली लीगल नोटीस या सर्व गोष्टी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातात. म्हणजे आपण एखादी साधी वस्तू जरी घेतली तरी त्याचे बिल आणि पावती जपून ठेवणं किती गरजेचं आहे हे आज नव्याने समजतंय. आपण अनेकदा बिल न घेताच वस्तू घेतो आणि मग अडकतो. अगदी बरोबर. म्हणूनच मी नेहमी एका वाक्यात सांगत असतो की लक्षात ठेवा, जागरूक ग्राहक झाला तरच तो खरा राजा होईल, अन्यथा फसवणूक अटळ आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहत नाही तोपर्यंत कायदाही तुमची मदत करू शकत नाही. क्या बात आहे.
म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. जागरूक ग्राहक झाला तरच तो खरा राजा होईल. आजच्या या अत्यंत सविस्तर चर्चेत आपण ग्राहक संरक्षण कायदा 2019 कसा काम करतो हे मुळापासून पाहिले. होय. कलम 9 मधील आपले 6 महत्त्वाचे हक्क, मग तो सुरक्षिततेचा असो किंवा ऐकून घेण्याचा, हे हक्क डिजिटल युगात AI आणि डायनामिक प्राइसिंगच्या काळात कसे आपल्या रक्षण करतात हे समजून घेतले. ई-कॉमर्स कंपन्यांची पळवाट बंद करणारा 48 तासांचा नियम, CCPAची स्वतःहून दखल घेण्याची ताकद आणि प्रॉडक्ट लायबिलिटी आपण पाहिली. अगदी बरोबर. वर बसल्या कोणत्याही वकिलाशिवाय आणि मोफत ऑनलाईन तक्रार कशी करायची याची 5 टप्प्यांची चेकलिस्ट आपण समजून घेतली. होय. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगेन, फसवणूक झाल्यापासून 2 वर्षांच्या आत पुराव्यांसहित तक्रार करणे अत्यंत आवश्यक आहे. पुरावे असतील तर विजय तुमचाच आहे. अगदी बरोबर. तर मग अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल व कायद्याच्या विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तुमच्या मनात कायद्याबद्दल किंवा प्रक्रियेबद्दल कोणताही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आपले हक्क जाणून घेणे हीच खऱ्या अर्थाने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याची पहिली पायरी आहे. आता जाता जाता आपल्या सर्वांसाठी एक विचार. तुमची कधी ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा एखाद्या दुकानात फसवणूक झाली असेल तर त्या कंपनीचं नाव न घेता कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही त्यातून शिकायला मिळेल आणि ते जागरूक होतील. हां, खूप चांगला उपक्रम आहे. एकमेकांच्या अनुभवातूनच खऱ्या अर्थाने शहाणपण येतं. नक्कीच. आणि पुढील व्हिडिओसाठी तुमचे काही विषय असतील ज्यावर आपण सविस्तर चर्चा करावी असं तुम्हाला वाटत असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये सुचवा. तसेच खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या टेलिग्रॅम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या गावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही मोलाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. माहितीची देवाणघेवाण हीच सर्वांच्या आर्थिक प्रगतीची आणि संरक्षणाची गुरुकिल्ली आहे. 100%. तर मग लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन आणि तुमच्या फायद्याच्या विषयासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.